हॅलो. तर सियाच्या बर्थडेला सगळ्यांचा थोडासा मूड खराब झाला होता. याचं कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जर व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जा, एकदा व्हिडिओ टाकलाय फुल, एकदा चेकआउट करा. तर रात्री छान जेवण झालं, मग थोडंसं खाली आलो होतो सोसायटी बघण्यासाठी. तसे प्लॅन भरपूर काही केले होते फिरायला जाण्यासाठी, पण सिया आजारी असल्यामुळे ते काही जमलंच नाही. आणि मम्मी पप्पा काही जास्त सुट्ट्या काढू शकत नव्हते, ते दोघंही टीचर आहेत. तर मग 2-3 दिवसानंतर तेही गावी परत. तर ही आहे सोन्याची मुलगी रिया. आज होता रियाचा बर्थडे. सप्टेंबरमध्ये दोघींचेही बर्थडे आहेत. सियाचा झाला की लगेच रियाचा. रिया म्हणजे तिचं ओरिजिनल नाव क्रिशा आहे, बट मम्मी पप्पा तिचे लाडाने रिया म्हणतात. तर सिया आणि रिया दोघींचाही बर्थडे सप्टेंबरमध्येच येतो. तर रिया झाली आज 6 इयरची. सोन्याने इकडे छानशी थीम ठेवली होती, तुम्ही बघू शकता. ब्लॅक आणि येलो कलरमध्ये थोडंसं, तर मस्त वाटत होतं. म्हणजे सियालाही आता थोडंफार कळायला लागले. बर्थडेला बघा कशा टाळ्या वाजवते. अजून पण काही एवढं काही बरं वाटत नव्हतं, तोंडावरून बघू शकता, पण ठीक आहे. एवढी सारी चिल्लर पार्टी बघून सियाही खुश झाली. आणि आज आहे 3रा बर्थडे सप्टेंबरमध्येच, तो म्हणजे दीदीचा. माझ्या भावाचाही असतो, पण तो इकडे नव्हता म्हणून सेलिब्रेट नाही करू शकलो. पण सप्टेंबरमध्ये बहुतेक 4-5 बर्थडे आहे. त्याला छोटूसा केक इकडे घेतला होता, कारण की आजकाल असं झालंय, जेवढे छोटे मुलं असतील त्यांना तेवढा लेअरचा केक, मोठे केक असतात, आणि जेवढं मोठं असेल म्हणजे आपण जेवढा छोटा मिळेल आपण तेवढा घ्यायचा प्रयत्न करतो. केक छोटा दिसतोय पण त्याची प्राइस तेवढीच मोठी होती. तर आमच्या घराकडे जवळच एक हॉटेल होती, तर तिकडे थोडंसं पार्टी करण्यासाठी गेलेलो, कारण की दीदीचा आज बर्थडे होता. तर मग आज जिजूंनी मस्त असं कॅन्डल लाईट डिनर अरेंज केला होता दीदीसाठी स्पेशली, पण त्यामध्ये मग आम्ही आलो. आजूबाजूला मस्त कॅन्डल सोबतच लोकांचे डिनर चालू आहेत, आणि स्विमिंग पूल पण आहे. लाईव्ह शो चालू होता, छान जुने गाणे 90चे एव्हरग्रीन गाणे चालू होते, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी. तर एखादी पार्टी असेल किंवा ऑफिसमधनं एखादी दिवशी सुट्टी घेतली किंवा वीकेंड असेल, तर थोडासा सुकून आणि थोड्याच्या मनाच्या शांतीसाठी ही प्लेस तर मला तर खूपच छान वाटली. मध्ये मध्ये मी थोडंसं फोटोज आणि व्हिडिओ काढणं तर बंदच केले होते, पण आता तुमच्यासाठी व्हिडिओ टाकायचे असतात म्हणून प्रत्येक छोटे क्लिप घेत असते किंवा फोटोज काढत असते. तर हे स्वेटर टाईप आहे की श्रग आहे, हे प्रिश्का दिदीचं होतं, सियाला घातलं होतं, पण त्याच्यावरचे जे छोटे छोटे मणी होते ते तिच्याकडनं काही निघतच नव्हते, आणि मग ते काढण्यासाठी किती वेळ त्याचाच राडा चालला होता पोरीचा. आजचा दिवस तर फार स्पेशल आहे, कारण की खूप दिवसानंतर माझा भाऊ आला होता भेटण्यासाठी. घर वगैरे बघणं तर सोडूनच दिलं, फक्त सियाच बघायची होती. मी कंटिन्यू तिच्या जवळ असते म्हणून मला ते एवढं वाटत नाही, पण जे कधीतरीच भेटतं आणि लहान मूल घरामध्ये, तर भेटण्याची आतुरता काही वेगळीच असते. ते मात्र आकाशच्या तोंडाकडे बघून मला वाटतंय. पण आमची प्रिश्का पण इकडे लहानच आहे, मग ती म्हणते अरे सियाचा मामा आला आणि माझा मामा. म्हटलं अगं तुझा मामा तर रोज तुझ्याकडेच असतो. एवढ्या दिवसानंतर आलाय, पण एकच दिवस राहणार होता आणि संध्याकाळी किंवा उद्या जाणार होता. तर असा होता आजचा दिवस. चला आता आम्ही जेवण करतो, तोपर्यंत बाय.